दर्यापूर येथे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटनेची सभा माननीय उत्तमरावजी कराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली आहे। बापूरावजी मोपारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। ज्ञानेश्वर पात्रे, राजेंद्र भडांगी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांची गरहाणी मांडताना सेवानिवृत्त शिक्षकांना तालुका स्तरावर मागितलेली माहिती मिळत नाही, सन्मानाची वागणूक देखील मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। माननीय मकसूद अली माजी गट शिक्षणाधिकारी तथा अध्यक्ष यांनी कमी मिळालेल्या उत्पादनाकरिता 8 शिक्षकांनी 5 वर्ष न्यायालयात लढा दिला आणि सन 2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वात प्रथम कमी मिळालेल्या उत्पादनाचा धनादेश न्यायालयात मिळाल्याचे सांगितले। माननीय तेजकुमार गुडदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सेवानिवृत्त शिक्षकांचे नेते संभाजी रेवाळे यांच्या कार्यामुळे सेवानिवृत्तांच्या प्रश्नांची सोडवणूक झपाट्याने होत असल्याचे सांगून सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्य सर्वदूर पसरत असल्याचे सांगितले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान, अंशराशीकरण, पेन्शन विक्री, जीपीएफ देयके, गटविमा देयके, मेडिकल देयके, स्वग्राम प्रवास निधी, निवड श्रेणी प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे। हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावे यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, लेखाधिकारी, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे आणि एकदा पंचायत समिती स्तरावर आलेले प्रस्ताव त्रुटीच्या नावाखाली परत पाठविण्यासाठी परंपरा बंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सेवानिवृत्तांच्या समस्या प्रलंबित ठेवण्यास जिल्हा परिषदेसमोर सेवानिवृत्त संघटना आंदोलन करण्याचा इशारा देखील सेवानिवृत्त संघटनेचे नेते माननीय संभाजी रेवाळे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा अपमान सहन करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यासाठी चांदूर बाजार दर्यापूर येथे सभा घेतल्याचे सांगून इतर तालुक्यात जनजागृती अभियान सुरू असल्याचे सांगितले। कमी मिळालेल्या उत्पादनाची पूर्तता व्हावी, पेन्शन विक्री कपात 11 वर्षे 3 महिन्यानंतर बंद करण्यात यावी, जादा कपात झालेल्या कपातीचा निधी परत मिळावा, सन 2022 मध्ये पदोन्नती झालेले मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांना एक वेतनवाढ मिळावी यासाठी न्यायालयात शेकडो शिक्षकांच्या याचिका दाखल करून दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी लक्ष्मणराव जाधव, राजेंद्र भडांगे, रामरतन किरडे, रहमान शेख हन्नाम, प्रमोद डवंगे, नंदू काळमेघ, सुनील उगले, तायडे, सुभाष लकडे, भास्करराव पवित्रकार, मनोहर अलोने, प्रमोद निर्मळ, विलास पातुर्डे, गजानन जाधव, गजानन कात्रे, त्र्यंबक विल्हेकर, अरविंद वाघमारे, विलास पेठे, किशोर विधाते, हरिदास ठाकरे, गावंडे सर यांची प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली। तालुक्यातील अनेक शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भडांगे यांनी केले आहे।